मॉर्निंग. झाली झोप? बरं, पटकन फ्रेश होऊन ये, मग आपण नाश्ता करूया. आलेच. बस. हे सगळं काय? ब्रेड, पीनट बटर, म्युस्ली, चहा, फळं. का तुला हे आवडत नाही का? नाही नाही, असं काही नाहीये. असं काही नाही ना? प्लीज हॅव इट. छान आहे ना? छान आहे. लागेल तुझ्या ना बऱ्याच गोष्टी बदलल्या. एक गोष्ट तशीच आहे. हा बोलका चेहरा. तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळतं की तुला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मला 2 मिनिटं दे, मी आलोच. तोवर तू चहा पी. आणि हे घे तुझ्यासाठी गरमागरम पोहे. काय भारी बनवलेत पोहे. तुझ्या हाताला चव आहे बरं का. एकटाच राहतोस? अनफॉर्च्युनेटली लग्न नाही केलं? करायचं होतं. खूप इच्छा होती, पण जिच्या सोबत करायचं होतं ती भेटलीच नाही नंतर. तू गोपाळरावांना खरंच जेलमध्ये पाठवणार आहेस? हो. तुला त्रास देणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला मी सोडणार नाही. लतिका, तुला आठवतंय कॉलेजमध्ये असताना एक मुलगा पायऱ्यांवरून पडला होता. बरंच लागलं होतं त्याला. नंतर त्याला हॉस्पिटलाइज केलं होतं. नंतर अचानक कोमात गेला. हा, पायऱ्यांवरनं पडला होता. पुढे त्याचं काय झालं कळलंच नाही. त्याचं काय? तुला खरंच असं वाटतं? तो गुरुजी, मला लेखाचं नावच बोलायचं. मागा मागा काय देवाकडे मागायचंय ते बोला. देवा, माझ्या लेकराला या संकटापासून दूर कर बाबा. त्याची निर्दोष सुटका कर. मी तुझ्यावर 100 नारळाचं तोरण चढवेन, पण माझ्या लेकराची एवढ्या सुटका कर. त्यांचं आपलं बरं आहे. आधी पाप करायची, आपल्या पोराला ताब्यात नाही ठेवायचं आणि परत यायचं देवाकडे रडगाणं गात. हिला काय माहित नसेल व हिच्या पोराने काय केलं ती. नाहीतर काय. अहो गुरुजी, तुमच्या बायकोचा पण खून झाला होता ना. मला तर वाटतंय बघा, त्या खुनामध्ये पण हिच्या पोराचाच हात असेल. काय बोललात का तुम्ही दोघी? हा, तुमचं तुम्हाला ते कळतंय का? तुमच्या जीवाला काय हाड? आणि तुम्ही कोणाबद्दल बोलताय कळतंय का तुम्हाला? या अख्ख्या गावात ना माझ्या लेकासारखा कोणी चांगला माणूस घावणार नाही तुम्हाला. आणि त्यानं गावासाठी काय काय केले ते समजा विसरलात होय. आणि नुसता पैसा पैतो खून करणारे नाही माझा लोक. होय का? मग पोलीस का पकडून घेऊन गेले त्याला? त्याला बळनं अडकवण्यात आलं ह्याच्यामध्ये. माझा विश्वास आहे माझ्या लेकावर. तुमचा नसेल, पण त्यानं काय बी केलं नाहीये. आणि आता जर का परत त्याच्याबद्दल काय बोललात तर एकेकीची जीभ हासडून ठेवीन मी. हे फुलत आहे, आम्ही काय रस्त्यावर नाही पडलो जी भासडून हातात द्यायला. नाहीतर काय. एवढंच जर वाटतंय ना तर आपल्या पोरावर करायचे होते चांगले संस्कार. अगं, आपल्या पोरावर संस्कार करायला तिचा पोरगा तिच्यापाशी पाहिजे तर होता. आलंय 20 वर्षानंतर. काय बोलताय हे? हा, त्यांच्यावर येळ काय? तुमचं काय चाललंय? आपली उचलली जीभ लावली टाळायला. ए, तू शांत बस. तू मध्ये मध्ये बोलू नको. तुला साधा तुझा नवरा तरी सांभाळता येतो का? हे बघा, तुम्ही असं देवाच्या दारात वाद घालू नका. तुम्ही जावा बघू इथून. गुरुजी हाकलातच मी.
चांगल्या वाईटाची जाण नाही, अकला नाही असली. या बस, जरा पाणी आण. तुमचं इथं येण्याचं कारण नाही कळलं. म्हणजे आमची लाली तर. हो, कळलं मला. तुम्हाला कसं कळलं? बातम्यांमधून, न्यूजपेपरमधून. थँक्यू. खरं तर फार गुणी मुलगी, आय मीन होती. म्हणजे कॉलेजला असताना अगदी नाकासमोर चालायची. तेव्हाही म्हणायची की मला गोपाळ सोबतच लग्न करायचंय. नंतर असं कळलं त्यांचं लग्न आलं, पण तो गोपाळ मारझोड वगैरे करायचा आणि आता तर गायबच आहे म्हणा. तिचा नवरा राक्षस निघल असं आम्हाला स्वप्नात पण नाही वाटलं. कुठं असेल, कशी असेल, काही कळना झालं. त्यानंच नक्की तिचं काहीतरी केलं असेल. फक्त एकदा कळू दे मला माझी लाली कुठं आहे. जर काही बरं वाईट झालं असेल ना तर त्याला जिवंत सोडत नसतोय मी. हे बघा, मी काय म्हणतो ऐका ना, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. आपण आरोपीला कायद्याने जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा प्रयत्न करू. नाहीतर आयुष्यभर खडी फोडायला पाठवतो तुरुंगात. मी लालीची केस घ्यायला तयार आहे. साहेब, पण आमच्याकडं फी द्यायला एवढे पैसे नाहीये. नाही, पैशांची काळजी करू नका. पैसे नको आहेत मला. लतिका चांगली मैत्रीण होती माझी. मला फक्त तुम्हाला आणि लतिकाला न्याय मिळवून द्यायचा आहे, बस.